सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद पेटलाय। उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये सांगलीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता वादाची ठिणगी पडलेली आहे। पाहुयात त्या संदर्भातला रिपोर्ट। मी मुद्दामून चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला आलो। उद्धव ठाकरे साहेबांनी काल जाहीर केल्याप्रमाणे ते योग्य नाही, पण त्याच्याशी बसून मार्ग काढा। सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतले वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये। गुरुवारी उद्धव ठाकरेंनी सांगलीतल्या मिरजमध्ये सांगली लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा केली। चंद्रहार पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। लोकसभेमध्ये आपलं सरकार असणार आहे आणि यांच्या नाकाडावरती टिचून छाताडावरती भगवा रोवून अस्सल मातीतला मर्द पैलवान हा मला दिल्लीमध्ये गेलेला पाहायचा आहे आणि म्हणून मी मुद्दामून चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला आज इथे आलो। खरं तर पक्षप्रवेशाच्या वेळीच उद्धव ठाकरेंनी सांगलीतनं चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती। गुरुवारी मिरजेतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांच्या प्रचाराचं रणशिंगही फुंकलं। मात्र ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक झाले, कारण सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे। काँग्रेस सांगली लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहे। गुरुवारी उद्धव ठाकरेंच्या मिरजेतल्या सभेकडे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवली होती। काँग्रेस नेत्यांनी सांगलीच्या जागेवरनं आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतली धुसफूस काही लपून राहिलेली नाही। उद्धव ठाकरे साहेबांनी काल जाहीर केल्याप्रमाणे ते योग्य नाही, पण त्याच्याशी बसून मार्ग काढा। महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागांवरनं वाटाघाटी सुरू आहे। काही जागांवरनं तीनही पक्षात मतभेद आहेत। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं सूत्र निश्चित नाही, अशातच ठाकरेंनी उमेदवार जाहीर करण्याचा सपाटाच लावलाय। त्यांच्याशी चर्चा करू, दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांशी, नाना पटोलेंशी। त्या संदर्भात सांगली संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे। नाना पटोले हे आमचे मित्र आहेत, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यातून मार्ग कसा काढायचा तो आम्ही पाहू। दरम्यान काँग्रेसनं कोल्हापूर लोकसभेतनं श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। ही जागा गेल्या वेळेला शिवसेनेनं जिंकलेली होती, मात्र यावेळेला ती काँग्रेसच्या वाट्याला गेलेली आहे। कोल्हापूरच्या बदल्यात उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर आपला उमेदवार घोषित केलाय। सांगली लोकसभेचा इतिहास पाहता इथं काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय, मात्र 2014 पासून भाजपनं हा मतदारसंघ काबीज केलाय। गेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा मोठ्या फरकानं पराभव झाला होता आणि हा सगळा इतिहास पाहता ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार इथून आपलं नशीब आजमावणार आहे। पण सांगलीच्या जागेवरनं ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झालाय। तो तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असेल। त्यात आता कोण मागे हटणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।